महाराष्ट्राचा कुलदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय सशस्त्र क्रांतीचे गुरु क्रांतिगुरु लहुजी वसंत साळवे, स्त्रियांना व पुरुषांना शिक्षणाचा प्रकाश दाखवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, बहुजनांच्या आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करून देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दीनदलित कष्टकऱ्यांची दुःखे आपल्या लेखणीद्वारे साहित्यामध्ये उतरविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्यिक अण्णाभाऊ साठे, सर्व राष्ट्रीय पुरुषांना अभिवादन करून सन्माननीय व्यासपीठावरील कार्यक्रमाचे अध्यक्ष मातृ समाजाचे ज्येष्ठ नेते शंकर भाऊ तडाखे, या कार्यक्रमाच्या सन्मान सोहळ्यासाठी आपण जमलेलो आहोत असे सत्कार मूर्ती अमितजी गोडके साहेब, ज्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होणार आहे असे आमदार सिद्धार्थजी शिरोळे साहेब, ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ खडे साहेब, राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक भाऊ लोखंडे, सर्व निमंत्रक, मी या ठिकाणी आवर्जून माहिती सरकारचं, बीजेपी सरकारचं आभार मानेल की ज्यांनी आम्ही गोरखेंसारखा चेहरा या समाजाला विधान परिषदेवर दिला. आमदार होणे ही मोठी गोष्ट नाही मित्रांनो, परंतु आपल्याला समाजाची अवस्था माहिती आहे, समाजाच्या शिक्षणाचं प्रमाण माहिती आहे, समाजाची व्यसनाधीनता माहिती आहे. हे असं सगळं असताना समाजाला कुठेतरी आदर्श आमदार द्यायचा, तो आदर्श असला पाहिजे, प्रेरणादायी असला पाहिजे की ज्याची प्रेरणा समाजातल्या तरुणांनी घेतली पाहिजे. असं व्यक्तिमत्व अमितजी गोरखेंच्या माध्यमातून विधान परिषदेवर दिलं गेलं, ह्याचा मला जास्त अभिमान आहे. आम्ही ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिकत होतो, आमदार साहेब, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, ह्या सोसायटीमध्ये शिकत असताना आम्ही सर्व ते कॉलेजचे मित्र, परंतु शिकत असताना आम्हाला असं कधी वाटलं नाही की अशी संस्था आपण चालवू शकतो, अशा संस्थेचे आपण संस्था चालक होऊ शकतो. पण ते संस्था चालक होण्याचं, उत्कृष्ट संस्था चालक, शैक्षणिक संस्था चालक होणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्या लेखी. आणि अशा संस्था चालकाला जे शिक्षणाचं, समाजाचं प्रमाण आपण पाहिल्यानंतर एक शिक्षण आपल्या कुठलाच एक हा शिक्षणाचा संस्था चालक होतो, शैक्षणिक संस्थेचा संस्था चालक होतो, अनेक तरुणांना शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून शिक्षण देतो, आपल्या पायावर उभं करण्याचं काम करतो. अशा माणसाचा, अशा व्यक्तीचा सत्कार करणं हे आमच्या साई समविचारी संघटनेच्या कार्यकर्ते असतील, मित्रमंडळी असतील, आम्ही ठरवलं की आम्ही त्यांचा सत्कार घ्यायचा. गोपाळ देशमुख असेल, बाळा धारवडकर असतील, आप्पा शिंदे असतील, आम्ही कॉलेजच्या माध्यमातून सत्कार घेणार होतो. माझी विद्यार्थ्यांचा एक सन्मान सोहळा घ्यायचा, स्नेह मेळावा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आम्ही चिंचा सत्कार घ्यायचा. तसेच पुणे शहरामध्ये आम्ही काही समन्वयक संघटना स्थापन केलेली आहे, समविचारी संघटनेचे कार्यकर्ते आहेत, समविचारी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. ते कार्यकर्त्यांनी मिळून काही समाजामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असतात. अलीकडेच अमितजी हनुमान साठे सारखा आपला एक कार्यकर्ता समाजातला, तो आपल्याकडून अवकाळी निघून गेला. त्याच्या नावाने आपण खऱ्या अर्थाने एक पुरस्कार सुरू केला पाहिजे असं मी काही समाजाच्या लोकांना सांगितलं, अनेक नेते मंडळींना सांगितलं, परंतु कुणीच ते मनावर घेतलं नाही. आणि ह्या 1 ऑगस्टला आम्ही समविचारी संघटनांनी एकत्र येऊन तो कार्यक्रम केला आणि आठवले साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यांच्या हस्ते आम्ही सत्कार केला, पहिला पुरस्कार दिला. समाजात
समाजातल्या ज्या होतगुरू आहेत, जे समाजामध्ये दिशा देणारे लोक, त्यांचा सत्कार झाला पाहिजे, सन्मान झाला पाहिजे. तोच उद्देश ठेवून आम्ही आर्मीजींचा सत्कार करत असताना आम्ही जेव्हा मित्रमंडळी एकत्र आलो, बाळा दारवटकर असतील, गोपाळजी असतील, आम्ही ठरवलं की सत्कार करायचा आहे. तर ते मला म्हणाले की तू पुणे शहराच्या वतीने करत असेल तर तू कर, परंतु तू जर शिवाजीनगर मतदारसंघाच्या वतीने करत असेल तर आम्ही तुझ्या बरोबर आहोत, आम्ही तुला सर्वतोपरी मदत करू. एक मॉडर्न कॉलेजचे माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा असेल किंवा पुणे शहराच्या वतीने, तर मॉडर्न कॉलेज आणि शिवाजीनगर मतदारसंघ असा एकत्रित आपण सत्कार सोहळा घेऊ आणि तो सोहळा करण्यासाठी तुला जी लागेल ती मदत आम्ही करू. आणि मला वाटतं की त्यानंतर आम्ही दत्ताभाऊंकडे गेलो. दत्ताभाऊंशी आम्ही सांगितलं की दत्ताभाऊ आम्ही असा असा कार्यक्रम करतोय. त्यांनी सांगितलं की बाबा प्रकाश आणि समाजाचं एक हे व्यक्तिमत्व होते, समाजासमोर आलं पाहिजे. सत्कार महाराष्ट्रभर आम्ही जिथं होतोय, पण पुणे शहरामध्ये झाला पाहिजे. पुण्यातले ते आमदार आहेत, त्यामुळं त्यांना सांगितल्यानंतर म्हणजे तुमचा समाजाचा सत्कार आहे, तुम्ही करा, तुम्हाला लागेल ती मदत मी करेन, पण मला तुमच्यामध्ये वर स्टेजवर देखील बसवू नका, मी समोर बसेल, परंतु तुम्ही सत्कार करताना तुम्हाला जी पाहिजे ती मदत करेन, पण तुम्ही तुमच्या समाजाच्याच वतीने तो सत्कार करा. ते सांगितल्यानंतर आम्ही एकदा सिद्धार्थदादांकडे गेलो. सिद्धार्थदादांना सांगितलं, दत्ताभाऊंनी सांगितलं की असं असं हे सत्कार करायचं. सिद्धार्थदादा म्हणले तुम्ही जे कराल मी सन्मानाची उपस्थिती म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहील आणि तुम्ही म्हणालात तर मी आम्हीजींची वेळ देखील तुम्हाला घेऊन दिली. आणि सिद्धार्थजींनी ती वेळ घेऊन दिली. परंतु मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतं की शिवाजीनगर मतदारसंघातील मातंग समाज म्हणून जे आपल्याला सत्कार करत असताना मी प्रदीपजींना सांगितलं की आपण एक 5 महिला समाजातल्या 5 सन्माननीय महिला घेऊ आणि त्यांच्या हस्ते सत्कार करू. परंतु तो विषय की कुणाच्या हस्ते करायचा हा विषय होत होता. त्यानंतर मी म्हणालो की कुठल्याही मतदारसंघातील प्रतिनिधी असेल, तो म्हणजे नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, तो आमदार जो असतो ना त्याला कुठलाही जात नसते, त्याला कुठलाही धर्म असतो, तो त्या मतदारसंघातील प्रत्येक माणसाचा प्रतिनिधी असतो आणि ते प्रतिनिधी म्हणून सिद्धार्थजी शिरोळेंच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. आपले प्रतिनिधी कोण? तर सिद्धार्थजी शिरोळे साहेब आहेत. सिद्धार्थजी शिरोळे साहेबांना जात नाही, धर्म नाही, काही नाही, ते आपले प्रतिनिधी आहेत. आपल्या मतदारसंघातले आपण त्यांचे मतदार आहोत आणि ते आपले प्रतिनिधी आहेत म्हणून त्यांच्या हस्ते आपण हा सत्कार करत आहोत. आम्ही ज्यांना देखील मोठं काम करायचं आहे. आम्ही जे देखील फक्त मातंग समाजाचे आमदार नाहीत, त्यांना 59 जातीचं प्रतिनिधित्व करायचंय. महाराष्ट्रातील 59 जातीचं प्रतिनिधित्व करायचंय. मी फक्त आता प्रस्ताविकेवर जास्त बोलणार आहे, परंतु आवर्जून सांगतो आपण खरं ते काही ऍक्सेप्ट केलं पाहिजे कार्यकर्त्यांनी, समाज बांधवांनी. आतापर्यंत मातंग समाजाला कधी काही मिळालं का हो? मातंग समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित होते. आपल्याला पंक्तीमध्ये बसवलं जायचं, पंक्तीमध्ये बसवल्यानंतर वाढपी यायचा, तो वाढपी वाढत यायचा आणि आमच्यापर्यंत येतोपर्यंत ज्या ताटातलं सगळं संपून जायचं, म्हणजे आमच्यापर्यंत काही पोहोचतच नव्हतं. परंतु आता वेळ बदललेली आहे. आपल्याकडे एक वाक्प्रचार आहे, तोंडाला पानं पुसली जातात. हे पानं पुसण्याचं काम अनेक वर्ष आपल्या तोंडाला पानं पुसण्याचं काम याच्या अगोदरची सरकार करत होती. परंतु आता कुणाला ती दया आली, वेळ बदललेली आहे. त्यांनी तुमच्या हाताला पकडून तुम्हाला त्या पंक्तीमध्ये पहिल्या लाईनमध्ये बसवलंय, तुमच्या पत्रामध्ये वाढले देखील आहे, पण आता ते खायचं काम तुमचं आहे. नाही तुम्ही म्हणाल अरे भावनिक होतात, कारण की खूप नेरेटिव्ह उभे केले जातात इलेक्शनमध्ये. तुम्ही भावनिक होताल आणि म्हणताल अरे त्याच्यावर अन्याय झालेला आहे, मी त्याच्या पाठीशी जातो, मी त्या पाठीशी उभे राहतो, आणि तुम्ही भरल्या ताटावर उठून जातात. मग तुमच्यासारखे करेन ते तुम्हीच. पण आपल्या ताटात वाढलेलं आहे, आपल्याला खायचं आहे, आणि जर तुम्ही भावनिक होऊन जर एखाद्याच्या मागे जात असाल कारण का तर त्याच्यावर अन्याय झाला आहे, तसं काही मला माझ्या समाज बांधवांना हात जोडून विनंती आहे की इथून पुढे तसं काही करू नका. आपल्याला कोण देतंय, आपल्या ताटात कोण टाकतंय हे आपण पाहिलं पाहिजे. आज आरटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था, ही संस्था अनेक वर्षापासून चालते. त्यातला कारभार कशा पद्धतीने चालतो आपल्या सर्वांना माहिती आहे. तशा पद्धतीने आरटीची स्थापना देखील झाली पाहिजे. तशा पद्धतीने सारथीची स्थापना झाली, महाज्योतीची स्थापना झाली, परंतु आरटीची स्थापना होत नव्हती. त्या आरटीची स्थापना करून घेण्याचं काम आपल्या सगळ्या सन्माननीय कार्यकर्त्यांनी केलं. आम्हीजींनी त्याच्यामध्ये पाठपुरावा केला आणि ती आरटीची स्थापना झालेली आहे. आता मित्रांनो आपल्याला शिकायचं आहे. आपल्या आधी अनेक
अधिकारी त्या आरटीच्या माध्यमातून बाहेर शिकून बाहेर पडणार आहे, पण जर शिकला नाही तर त्याचा फायदा आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे आरटी असेल, अपकड वर्गीकरणाचा प्रश्न असेल, अनेक स्मारक आहेत ज्या लहुजींच्या स्मारकामुळे आमच्यासारखे सर्व सुशिक्षित तरुण या 20-25 वर्षापर्यंत झपाटून लहुजींच्या चळवळीमध्ये काम करत होते. ते लहुजींच्या स्मारक देखील पूर्ण करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कायमस्वरूपी त्याच्यावर आरक्षण टाकलं. पवार साहेबांनी त्याच्यावर निधी दिला. 105-6 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी जागा ताब्यात घेतली. ती जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी 74 कोटीचं टेंडर काढलं आणि तिथं दिमागात स्मारक उभं राहते. ते 2-2.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी उभं राहणार आहे आणि आपल्या सर्व समाज बांधवांना ते भविष्यामध्ये समाज परिवर्तनाचं केंद्र होणार आहे. तुमचा अण्णाभाऊ साठ्यांच्या वाटेगावच्या स्मारकाचा प्रश्न सुटतोय, तुमचा चिरागनगरचा वाटेगावचा प्रश्न सुटतोय. फक्त जाताना मी शेवटचं उदाहरण देतो. चिरागनगरमध्ये अण्णाभाऊ साठे हे त्या झोपडमध्ये राहत होते. त्या ठिकाणी स्मारक उभं व्हावं असा पाठपुरावा मधुकरजी कांबळे जे आता आपल्यामध्ये नाही आहेत ते अनेक वर्षापासून करत होते. ते काँग्रेसचे प्रतिनिधी होते, ते काँग्रेसच्या मोठ्या महाराष्ट्राच्या पदावर होते. परंतु ते देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की त्या चिरागनगरीमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या नावाचं जे घर आहे ते माझ्याकडे आहे आणि त्या ठिकाणी स्मारक उभं राहायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचं ऐकून घेतलं. त्यांनी सांगितलं की मी आत्ता शासकीय समिती करतो, त्या शासकीय समितीचे तुम्ही अध्यक्ष, तुम्ही सदस्य, सचिव आणि तुम्हाला राज्यमंत्री दर्जा आणि ते स्मारक पूर्ण करायचं काम ते तुम्हीच करायचं. मला वाटतं आतापर्यंत असं कुठल्याही सरकारने तुम्हाला दिलं नाही, फ्री हँड कधीच दिला नाही. असा फडणवीस साहेबांनी तुम्हाला दिला. ते स्मारक देखील आतापर्यंत ते दिवंगत नेते मधुकरजी कांबळे आपल्यात नाही आहेत, परंतु तरी देखील त्यातल्या तांत्रिक अडचणी दूर करून ते स्मारक देखील उभं राहते. मी फक्त आता सांगतो की आज आपल्याला परिस्थिती बदललेली आहे. आम्ही जी गोरगरिबांसाठी आपला चेहरा मिळालेला आहे ते आदर्श आणि त्यांची प्रेरणा आपण घेतली पाहिजे. आमदार म्हणून त्यांचे मला वाटतं आमदार म्हणून पाहण्यापेक्षा ते एक शिक्षणाचे संस्थाचालक आहेत. ते अनेक ठिकाणी अनेक तरुणांना मदत करतात. त्यांचं सांस्कृतिक शहरामध्ये पुढे पिंपरी चिंचवडमध्ये सांस्कृतिक देखील त्यांच्या कार्यामध्ये ठसा उमटवलेला आहे. असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. मी एवढंच ठिकाणी सांगतो की आपण इथून पुढं सगळ्या तरुणांनी शिकलं पाहिजे. प्रास्ताविकवर भाषण मी लांबव नाही आता जास्त, परंतु आपल्याला जे मदत करतात आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो. शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व तुमच्या समोर आहे. कष्टातून ते उभे राहिलेले आहेत. एक पत्र विक्रेता, वर्तमानपत्र विक्रेता, ते आमदार, शिक्षण संस्था चालक म्हणून ते उभे राहिलेले आहेत आणि शून्यातून विश्व निर्माण करता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमितजी गोरके आहेत. ह्याच्यावर टाळ्या वाजवणार की नाही? समाजामध्ये एक संस्था चालक होऊ शकतो, शिक्षण संस्था चालक होऊ शकतो, तो वर्तमानपत्र विकत असताना तो आमदार होऊ शकतो. ही स्वप्न आपल्याला देखील पडली पाहिजे. मी एवढंच या ठिकाणी सांगतो.